आपण सर्व आज इथं आल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. जसं आपण आल्यापासून फूड सेफ्टीच्या बाबतीत किंवा ड्रगच्या बाबतीत आपण जे मिशन ठरवलेलं आहे, सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र, त्या अनुषंगाने आपण जशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कारवाई घेतोय तशाप्रमाणे आपल्या कारवाया पुढे चालू आहेत. त्यामध्ये प्रथमतः आपण प्रोहिबिटेड आयटम, त्याच्यानंतर HRE ऑर्डर, त्यानंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, त्यानंतर आपण स्कूलमधलं जे बॅलन्स डाएट आणि न्यूट्रिशियस फूड टू स्कूल गोईंग चिल्ड्रन याच्याबद्दल आदेश काढले. त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 महिन्यात त्याप्रमाणे 2 कारवाया चालू आहेत आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. त्याचाच सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र म्हणून पुढचा जो एक पार्ट आहे त्याच्यावरती आपण काम केलेलं आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ॲक्ट 2006 अंतर्गत फूड सेफ्टी कमिशनर म्हणून प्रत्येक राज्याला एक फूड सेफ्टी कमिशनर असतो आणि त्या अंतर्गत सेक्शन 30 अंतर्गत फूड सेफ्टी कमिशनरला काही ऑथॉरिटी दिलेल्या आहेत. त्या ऑथॉरिटीला पब्लिक हेल्थच्या इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये काही फूड आयटम्समध्ये जर प्रोहिबिट करायचं असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा पर्टिक्युलर एरियामधून, तर ती ऑथॉरिटी फूड सेफ्टी कमिशनरला, स्टेट फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यानं दिलेली आहे. कायद्याचं कलम 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए किंवा अ असं आपण म्हणूया. 30 सब क्लॉज 2 त्याचा सब क्लॉज ए याच्यानुसार दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा राधा देशामध्येही पनीरच्या बाबतीत अनेक इश्यूज आहेत. त्याच्यामध्ये अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर असे प्रॉडक्ट मार्केटमध्ये तयार होतात, विकले जातात, कंझ्युम केले जातात आणि त्यामध्ये त्याचे चुकीच्या पद्धतीनं नॉन स्टँडर्ड सबस्टँडर्ड किंवा अनसेफ पनीरसुद्धा मार्केटमध्ये विकलं जातं आणि त्याचे इम्पॅक्ट माणसांच्या मनुष्यांच्या हेल्थवरती झालेले आहेत. आणि म्हणून कायद्यानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून कलम 30 सब क्लॉज 2 सब क्लॉज अ नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 30 जुलै 2026 रोजी आपण नोटिफिकेशन काढून जे अनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर जे आहेत त्याच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर आपण बंदी घातलेली आहे. आय रिपीट, संपूर्ण महाराष्ट्रात अनालॉग किंवा नॉन डेअरी पनीरच्या उत्पादनावरती, प्रक्रियेवरती, साठवण्यावरती, वाहतूक, वितरण व विक्रीवरती 1 वर्षाची बंदी लागू घातलेली. 1 वर्षाची यासाठी असते की आपण त्याचा रिव्ह्यू करतो आणि पुढं कंटिन्यू करायचे असेल तर मग त्या दरम्यान परत रिपीट आपण आदेश करतो. म्हणून ते प्रोहिबिशन ऑर्डर ऑन अनालॉग और नॉन अनालॉग पनीर और नॉन डेअरी पनीर याच्यावरती वी हॅव प्रोहिबिटेड दिस आयटम फॉर प्रोडक्शन, स्टोरेज, प्रोसेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रान्सपोर्टेशन अँड सेल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र फ्रॉम 30th July 2026. दिस इज ॲज पर द सेक्शन 32A. हे आपला जो फसायचा कायदा आहे 2006चा कलम 30(2)(अ) अंतर्गत आपण केलेला आहे. आपण ह्या कंक्लुजनला कसं आलो तर त्याचं बेसिकली कारण असं आहे की याच्याबद्दल अनेक कंप्लेंट होत्या, वारंवार याच्यावरती चर्चा झालेली आहे, मीडियाच्या माध्यमातून झालेली आहे, समाज माध्यमावरती झालेली आहे, सभागृहात झालेली आहे, लोकप्रतिनिधीमार्फत याच्यावर चर्चा झालेली आहे. आणि त्या अनुषंगिक आपण गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे 2025-26 या वर्षामध्ये काही सॅम्पल्स घेतले होते मार्केटमधून. 308 आपण नमुने टेस्ट केले. 308 पैकी 109 नमुने म्हणजे जवळजवळ 35.4% नमुने हे नियमबाह्य आढळले. त्यापैकी 79 हे सबस्टँडर्ड आणि 30 अनसेफ किंवा असुरक्षित असे त्यांच्या फाइंडिंग आपल्याला आढळलेले आहेत. त्याचा परिणाम हेल्थवरती होतो. म्हणजे जवळजवळ 35% सॅम्पल्समध्ये अनसेफ किंवा सबस्टँडर्ड अशा प्रकारच्या फाइंडिंग हे जे अनालॉग पनीर आहे त्याच्यामधून आपल्याला आढळलेले आहेत आणि त्याचा परिणाम लोकांच्या हेल्थवरती होतो.
आणि म्हणून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, क्लाउड किचन्स व इतर ज्या खाद्य देणाऱ्या पुरवणाऱ्या संस्था आहेत यांच्या माध्यमातून पनीरचा पूर्णपणे वापर हा आपण आता प्रतिबंधित केलेला आहे, जेणेकरून कशाही परिस्थितीत यांना त्याची साठवणूक करता येणार नाही, विक्री करता येणार नाही, अन्नपदार्थ म्हणून ते विकता येणार नाही. त्या अनुषंगाने आता इथून पुढे म्हणजे पाठीमागं काही दिवसापूर्वी आपल्या विभागाने की अनालॉग पनीरचं मेनूमध्ये वेगळं नॉमेनक्लेचर देऊन त्या पद्धतीनं डिक्लेअर करायला सांगितलं होतं. आता अनालॉग पनीर कॅनॉट बी सोल्ड in hotels, restaurant, eateries or anywhere. It cannot be produced, it cannot be processed, it cannot be stored also, and it cannot be used as a product as a food item and sold. याचा रिझन असा आहे की पनीर इज बेसिकली अ मिल्क प्रॉडक्ट आणि हे जे अनालॉग पनीर बनवलं जातं इट इदर फुल्ली और पार्टली अंशतः किंवा पूर्णतः याच्यामध्ये नॉन मिल्क प्रॉडक्ट आढळलेले आहेत आणि नॉन मिल्क प्रॉडक्ट आढळल्यामुळं दॅट कॉम्प्रोमाइजेस हेल्थ ऑन द वन हँड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांची याच्यामुळे दिशाभूल होते की ते पनीर खातो असं वाटतं पण ते पनीर नसतं आणि म्हणून हे प्रोहिबिट करणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये त्याच्या ऑलरेडी आदेश आपण काढलेले आहेत. आता आदेशाची याच्या पाठीमाग आपली भूमिका जी आहे ते काढण्याच्या पाठीमागची ही भूमिका आहे की ग्राहकाला पनीर मागितल्यानंतर पनीरच मिळेल याची गॅरंटी राहत नाही, ते मिसलिडिंग असल्यामुळं. दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया किंवा रिझन. छिप्या पद्धतीनं हा पर्याय उपलब्ध नको म्हणून ते मार्केटमधून काढून टाकायचं हा पहिला कारण आहे, आपली भूमिका आहे. प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, शुद्ध व गुणवत्तापूर्ण अन्न भेटणं हा त्याचा अधिकार आहे आणि FBOने त्याचप्रमाणे प्रोव्हाइड करणं हे FBOचं काम आहे आणि ॲज अ रेग्युलेटर म्हणून ते होतं, इम्प्लिमेंट होतं, हे आमचं काम आहे. त्या दृष्टिकोनातून आपण ते करत आहोत. हे जे सुरक्षित अन्न आणि सेफ किंवा गुणवत्तारक आहे तर हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 आणि 47 याच्यानुसार केलेलं आहे. सुप्रीम कोर्ट ज्याच्यामध्ये अनेक जजमेंट आहेत आणि कलम 47 जे आहे त्याच्यानुसार हे स्टेट इज इम्पावर्ड, त्यांची जबाबदारी आहे की सुरक्षित अन्न पुरवणं हे त्या दृष्टीनं स्टेटने प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगाने ओव्हरऑल आपली जर भूमिका काय असेल तर ते फक्त कायद्याची केवळ अंमलबजावणी न करता ती समाजाप्रती शासनाची बांधिलकी आहे या दृष्टिकोनातून हे आदेश आपण काढलेले आहेत. दुसरा मुद्दा येतो याची व्याप्ती, याचा स्कोप किती आहे तर संपूर्ण राज्यामध्ये आपण याची व्याप्ती आहे. याच्यामध्ये अनालॉग नॉन डेअरी पनीर याची उत्पादन असेल, प्रक्रिया असेल, साठवणूक असेल, वाहतूक असेल, वितरण व विक्रीवर आपण 1 वर्षासाठी बंदी घातलेली आहे किंवा प्रतिबंध केलेला आहे. हे आदेश सर्व उत्पादक जे प्रोड्युसर्स आहेत ते, प्रक्रिया उद्योग जे प्रोसेसिंग करतात ते, घाऊक व किरकोळ विक्रेते, वाहतूकदार, गोदाम चालक, वितरक तसेच सर्व अन्न व्यावसायिक ज्याला FBOज म्हणतो यांच्यावरती बंधनकारक आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, क्लाउड किचन्स, भोजनालय यांना अनालॉग पनीरचा वापर, साठा वा विक्री करता येणार नाही किंवा सेवा देण्यात येणार नाही हा आदेश